नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय ह्या सरकारने घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अर्थात दत्तात्रय भरणे यांनी बघा आता हे माहिती सांगितलेली आहे की 92,36,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता तब्बल 1,932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजेच बघा नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी त्यांनी हा निधी मंजूर केलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे, कारण की भरपूरसे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, कारण की सर्व शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी चर्चा करू लागलेले आहे। त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण इथं निर्णय घेतलेला आहे, कारण की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याची आता महत्त्वपूर्ण माहिती आता सर्व शेतकऱ्यांना सरकारने सांगून टाकलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झाला असेल, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा आजचा व्हिडिओ असणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी क्रेडिट होणार याची तारीख आता सरकारने सांगितलेली आहे। त्याचसोबत बघा शेतकरी बांधवांनो, आता 48 तास इथं धोक्याचे असल्यामुळे इथं अति मुसळधार पावसाचा इशारा आता हाय अलर्ट आता हवामान खात्यांकडून सरकारने दिलेला आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आणि काही झटपट बातम्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। आता शेतकरी बांधवांनो, तुमची आतुरता आणि तुमची प्रतीक्षा इथं संपलेली आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झाला असेल, म्हणजेच त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांना जमा होणार हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे। त्याचसोबत बघा, तुमच्या खात्यावरती अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे तुम्ही बाधित झाला असाल, म्हणजे 2025 मध्ये तुमच्या शेती पिकाचं तुम्हाला नुकसान झालं असेल, त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय देखील आता सरकारने घेतलेला आहे, कारण की त्यांच्या देखील खात्यामध्ये आता अतिरिक्त 10,000 रुपये प्रति हेक्टरी त्यांच्या खात्यावरती जमा होणार हे देखील माहिती आता आपल्या राज्य सरकारने सांगितलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वपूर्ण 2 बातम्या असणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी क्रेडिट होणार, त्यासोबत बघा इथं अतिवृष्टी अनुदानाचे पैसे हे तुमच्या खात्यावरती कधी मिळणार या सर्व गोष्टींचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण की बघा, अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अतिरिक्त इथं 10,000 रुपये प्रति हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये मिळणार हे देखील आता आपल्या राज्य सरकारने माहिती सांगितलेली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपयाची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी या योजनेचा जर का तुम्ही आता मुदतवाढ इथं आलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, इथं सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय म्हटलं तर बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याची तारीख तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की त्या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी हे वाट पाहू लागलेले आहे। संपूर्ण सविस्तर अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, आता या शेतकऱ्यांच्या या जे काही योजनेच्या अंतर्गत आता 15 डिसेंबरपर्यंत इथं अंतिम मुदतवाढ आता शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढला नसेल त्यांच्यासाठी। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे दिवस हे उलटून गेले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नव्हता। आता त्या सर्व शेतकऱ्यांसाठी बघा, इथं तुम्ही भरपूरशा नोव्हेंबर महिन्यामध्ये इथं वाट बघितली, परंतु त्या सर्व शेतकऱ्यांना आता महत्त्वाचा निर्णय सरकारने सांगितलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये इथं 100% तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार हे देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील PM किसान योजनेचा इथं 21वा हप्ता जमा झाला नसेल, मग तुम्हाला देखील पैसे मिळणार का नमो शेतकरी योजनेचा? तर बघा, तुमच्या खात्यावरती जर का नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्याकरिता PM किसान योजनेसाठी तुम्ही पात्र असायला पाहिजे,
कारण की भरपूरशा शेतकरी बांधवांना PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यापासून म्हणजेच बघा त्यांनी इथं अर्ज करताना भरपूरसे घोटाळे, भरपूरसा गोंधळ हे केलेला होता. तर त्या सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी इथं अपात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजेच बघा PM किसान योजनेचा हप्ता ज्या पात्र शेतकऱ्यांना मिळालेला आहे, त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार, हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे. केंद्र सरकारची यादी आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. आता त्या यादीनुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता क्रेडिट होणार, हे देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. हे सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी मिळणार? तर बघा 15 ते 20 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार, हे देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. त्यासाठी आता काही जिल्हे सरकारने निवडलेले आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला नक्की पाहायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही कामे इथं सांगितलं जाणार आहे. ते काम जर तुम्ही केलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार, हे देखील माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे रायगड, दुसरा जिल्हा नागपूर, तिसरा जिल्हा अमरावती, चौथा जिल्हा सोलापूर, 5वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा बुलढाणा, 8वा जिल्हा बघा चंद्रपूर, 9वा जिल्हा अकोला आणि 10वा जिल्हा अमरावती, 11वा जिल्हा त्यानंतर बघा वर्धा आणि इथं 12वा जिल्हा सांगण्यात आलेला आहे वाशिम. या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होण्याची माहिती सरकारने सांगितलेली आहे. या जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही राहत असाल तर पहिल्या टप्प्यातील तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार, हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही राहत असाल तर त्या जिल्ह्यांमध्ये पैसे कधी क्रेडिट होणार? तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगितली. दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील यादी जर का तुम्हाला पाहायची असेल तर चॅनलला नक्की तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की टप्प्याटप्प्याची यादी मी या चॅनलवरती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा या पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार, हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही फार्मर ID काढली नसेल, ॲग्री स्टॅकवरती तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही त्रास, कुठली तकलीफ होणार नाही. शेतकरी बांधवांना त्या व्यतिरिक्त बघा तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून ठेवा आणि तुमचा बघा PM किसान योजनेचा 21वा हप्ता तुम्हाला जमा झाला असेल, परंतु तुम्ही KYC केली नसेल तरी तुम्हाला इथं पैसे मिळणार आहे. बघा तुम्हाला KYC PM किसान योजनेची करायची आहे. स्टेटस एकदा चेक करायचा आहे. जर का तुमचे पैसे कुठे थांबले असेल, लटकले असेल तरी देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळणार आहे, अशी माहिती आता सरकारने सांगितलेली आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेतकरी बांधवांनो, अशीच तुम्हाला कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.